झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादीच्या धमकीला काँग्रेसनेही सणसणीत प्रत्युत्तर दिलेलं आहे। राष्ट्रवादीनं काँग्रेसला गृहीत धरू नये असा इशारा माणिकरावांनी दिलेला आहे। तसंच राष्ट्रवादी ज्या ठिकाणी पाठिंबा मागेल त्या ठिकाणी पाठिंबा देऊ अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलेली आहे। प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। ठाणे महापालिकेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद चांगलाच रंगलेला आहे। राष्ट्रवादीने थेट काँग्रेसला अल्टिमेटम दिलेलं आहे की आघाडी संदर्भात काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री माणिकराव ठाकरेजी। माणिकराव ठाकरेजी, काय भूमिका आहे काँग्रेसची? राष्ट्रवादीने थेट अल्टिमेटम दिलेलं आहे तुम्हाला? नाही, मला नेमकं कळलेलं नाही त्यांचं काय त्या पाठीमागचा उद्देश आहे ते, परंतु एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये त्यांचं वक्तव्य असेल तर त्यांनी महानगरपालिकेमधून ठाण्याचा आणि कुठल्याही महानगरपालिकेमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाची मदत मागितलेली नाही किंवा त्यांचा अलीकडे फोन आलेला नाही। आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी शेवटी काही त्या स्तरावर निर्णय घेतले असतील, परंतु काँग्रेस पक्षाने कधी शिवसेना बीजेपीशी कधी तडजोड केलेली नाही आणि आम्ही ते करणारही नाही। तर ठाण्यासंदर्भात सांगितलेलं होतं की ही निवडणुकीपूर्वी आघाडी झालेली होती आणि काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही। शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे की ठाणे शहरात किंवा इतर सुद्धा ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही काँग्रेस म्हणून लढलो, राष्ट्रवादी म्हणून लढलो, त्यानंतर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये लेखी स्वरूपामध्ये मधुकररावजींचं पत्र माझ्याकडे आहे की ज्या ठिकाणी संख्या जास्त असेल त्या पद्धत करू। एकदा ठरवल्यानंतर बसून बैठकीमध्ये सगळे प्रमुखांनी ठरवल्यानंतर लेखी स्वरूपामध्ये राष्ट्रवादीनं पत्र मला पाठवल्यानंतर की असं ठरलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही घटना घडल्यात निश्चितच त्या ठिकाणचे कार्यकर्ते आम्हाला जाब विचारतात। सर, आताच मधुकरराव पिचड म्हणालेत की राष्ट्रवादीसोबत आघाडी ठेवायची की नाही याच्या संदर्भात काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी। तर या संदर्भात काँग्रेसची काय भूमिका आहे? यामध्ये शेवटी विषय जे कुठल्या आधारावर त्यांनी म्हटलेला आहे, त्यांनी जर त्या संदर्भामध्ये माझ्याशी फोनवर काही बोलून त्या संदर्भात विचारणा केली तर मी जरूर त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करेल, परंतु त्यांचं वक्तव्य ना मला त्यांनी फोनवर सांगितलं नाही, माझ्याशी त्यांनी त्या विषयावरचा संपर्क साधलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।